सागर बाबा तुम्ही पकडले गेले बर का? काय? इतके दिवस बढाया मारीत होतात ना, मला लगीन करायचं नाही, आय हेट गर्ल्स. मग असं का केलं तुम्ही? काय? तुमच्या सदऱ्याच्या बटनात मला हे सापडलंय. सांगा बरं कोणाचं आहे हे? मला मला खरंच काय माहित नाही रे. हे बघा, तुम्ही किती वरडलात तरी तुमची चोरी आता पकडली गेलेली आहे. मला चटकन नाव सांगून मोकळे व्हा बरं. बाबा फाजीलपणा करू नकोस, दे ते इकडे. तुमचंच आहे, तुमच्या माझ्यात राहील. मी दुसऱ्या कोणाला सांगणार नाही. माझ्या पुरतं तर नाव सांगता का नाही? मला खरंच माहित नाही, तू काय बोलतोयस, दे ना. तुमचंच आहे, तुम्ही मला नाव सांगणार आहेत का नाही फायनली? किंवा दे ते इकडे. चला, मी शालिनी वहिनीकडे जातोय घेऊन. दे ते. एवढं तापायला काय झालं तुम्हाला? इतके दिवस तुम्हाला आपला समजित होतो मी. देवाच्या मनात काय आहे तोच जाणे. इथे मोहन आडून आडून विचारतोय मुक्ताला सून करून घेण्याबद्दल. मनात सारखी धाकधूक होते. एकदा वाटतंय त्यानं खरं काय ते सांगून टाकावं, पण परत वाटतं खरं सांगितलं आणि त्यानं पाय मागं घेतला तर? खरी गोष्ट कळल्यावर कोण हात धरणार हिचा? हॅलो. अरे या, बसा ना. काय, कसं काय? ठीक. हॅलो आत्या. बसा, मी पाणी आणते. नाही नाही, पाणी नको. गोवर्धन कुठे आहे? बाहेर गेलाय जरा. मीच म्हटलं त्याला जरा फिरून ये, कंटाळा असेल घरात बसून बसून. मुक्ता आहे ना, मी भेटू तिला? जा. कशी आहे आता? काय आता, बरीच आहे म्हणायची. रिलॅक्स. अगं मी कैवल्य. काय झालं? नाही, मी गमतीने तिचे डोळे बंद केले आणि ती ओरडायलाच लागली. रिलॅक्स रिलॅक्स. हे बघ, ती अजून धक्क्यातलं सावरलेलं नाही, त्यामुळे एकदम दचकली असेल. मुक्ता हे बघ, अगं तो आपला कैवल्यच आहे बेटा. घाबरायला काय झालं तुला इतकं? आय एम सॉरी मुक्ता. डोंट वरी, रिलॅक्स. घाबरू नको हा बेटा, घाबरू नको. मुक्ता, ज्यूस घे बाळा. बघ, आता सगळ्या जखमा बऱ्या होत आल्या आहेत. आमची मुक्ता आता छान बरी झाली आहे. थोड्या दिवसात आता कॉलेजला जाणार, हो ना? अगं काय वेड्यासारखं. तूच जर अशी गप्प बसून राहिलीस तर पप्पा तरी काय करेल सांग? आजच कसा बसा ऑफिसला गेलाय तो. आत्या, हां पण इथून कुठेतरी निघून जाऊया. मुक्ते, मुक्ते, असं का विचारलंस ग? हे बघ, जे काही घडलं ना, तो एक अपघात होता. त्याच्यात तुझी काहीही चूक नाहीये. तुझ्या हातून कसलंही पाप झालेलं नाहीये मुक्ता. तू कुणाला घाबरतेस? अगं आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. काय वेड्यासारखं आहे बघ. कोण आलंय बघू दे मला. अगं पप्पा आला असेल कदाचित. शाणी आहे ना बाळ.
थोडा वेळ बस इथे, मी आत्ता आले, बघून कोण आले. मुक्ता, हा ऐकणार ना माझं? मी आत्ता आले बघ, 2 मिनिट आले. आले मी, आत्ता आले बाळा. ये. अगं बाई, गेली कुठे? राकेश, जरा बघ रे, बाहेर कुठे गेली आहे का बघ. मुक्ते, अगं काही वेड्यासारखं घाबरतेस कशाला? बघ तरी कोण आलंय. मुक्ता, कशी आहेस? अरे तिला थोडीशी भीती वाटते. मला घाबरतेस? सगळ्यांचीच भीती वाटते रे. सावरायला अजून थोडा वेळ लागेल ना. आत्या, मी राकेश, रागवू नको, पण तू प्लीज नंतर येशील. परमेश्वरा, किती रे परीक्षा बघणारच या पोरीची. घाबरू नका बाळा. सागर, अरे काय चाललंय काय? आजही तू कॉलेजमध्ये नाही गेला? नाही आई, कॉलेजमध्ये काही शिकवत नाहीये, फक्त रिव्हिजन चाललंय. आणि तुला रिव्हिजनची गरजच नाही, हो ना? नाही, मी घरीच करतोय. सागर, खरं सांगू तुला, असं पाहिलं ना की मला धडधडायला लागतं रे. का? मी काही चुकीचा वागतोय का? नाही नाही, तू इतकं व्यवस्थित कसं वागतोयस हेच कळत नाहीये. काय? कारणाशिवाय असं वागू शकत नाही का? अरे तसं नाही, पण आई, मुक्ता कशी आहे? मुक्ता बरी आहे, पण काय? ती खूप घाबरून गेलीये. कुठेही घराबाहेर पडायलाच तयार नाहीये. काय झालंय? अरे, त्या अपघातापासून ना ती पार हादरून गेलीये. एरवी ती मला वॉकला घेऊन जायची, आता काहीतरी कारण काढून ना मलाच तिला एखाद्या पार्कमध्ये घेऊन गेलं पाहिजे. जरा मोकळ्या हवेत गेली ना की कदाचित तिला बरं वाटेल. बघूया, काहीतरी मार्ग काढावा लागेल. मुक्ते, चल उठ बरं आता. संध्याकाळ झाली, चल उठ. सबन दिवसभर असं झोपून झोपून कसं चालेल ग? ये चल, केस विंचरते तुझे. अशी बस नीट. हां, झोपल्या झोपल्या ना गुंता होतो ग फार. हळू कर ना. हो, हळू करते. आत्या, हम्म, कोण होता ग तो? आणि त्यांनी मला का असं केलं?
मग ते विसरून जा बरं सगळं. विसरून जा, तुझ्या बाबतीत असं काहीतरी घडलं होतं. सगळं विसर. तुझ्या पप्पाची अवस्था बघ, किती खचून गेलाय तो. मला कळतं ग. मला माहितीये तुम्हाला त्रास होतो. खूप प्रयत्न करते. मी बाहेर पडले ना की असं वाटतं सगळे माझ्याकडेच बघतायत. माझ्याबद्दल कुणालाच काही याच्यातलं माहिती नाहीये. आपल्या तिघांशिवाय ही गोष्ट कुणालाही माहित नाहीये. आत्या, तू शालिनी काकूला सांगितलंयस? कसं सांगेन? आणि तू सुद्धा कुणालाही सांगायला जायचं नाही. अगं उभं आयुष्य जायचंय, अजून लग्न व्हायचंय. या आज मी या घर कोंबडीला बाहेर घेऊन जायला आली. मी नाही कुठे येणार. अगं नाही, कसं आयुष्यभर तू स्वतःला अशीच कोंडून घेणार आहेस का? नाही काकू. मुक्ता, अगं तू घराबाहेर पडली नाहीस तर तुझी भीती कमी कशी होणार, हो की नाही? हो, खरंच मुक्ता, चल उठ. काकू म्हणताय तर चल, निघ, तयार हो. मी नाही येणार काकू. बाहेर इतकी छान हवा आहे ना, तू फिरून आलीस ना की तुला एकदम फ्रेश वाटेल. मुक्ते, चल बरं, मी येते तुझ्या बरोबर. चल चल उठ, चल उठ, कपडे काढ. प्लीज ग आत्या. चल उठ. मला वाटतं तिच्या मनातली भीती अजून कमी नाही झाली नाही. ताई, मी काय म्हणते, तुम्ही 2-3 दिवस कुठेतरी बाहेर गावाला का नाही जाऊन येत? तिलाही जरा चेंज होईल. होय हो, गोवर्धनला सुद्धा मी हेच सांगते. बघूया कसं जमतंय ते. मुक्ता, जरा मोकळी चाल ग. इकडे ये तू माझ्यापाशी मुक्ता, इकडे. आठवतंय ना पूर्वी आपल्याला सोडून कशी लांब पळून जायची ते? हो ताई, माझ्या ओळखीचे एक बाबा आहेत. म्हणजे असे भगवे कपडे घातलेले, दाढी मिशा वाढवलेले असे नाहीत, पण ना मानसिक आजारांवरती थोडेसे उपचार करतात. माणसाचं मन त्यांना बरोबर ओळखता येतं. हो, गोवर्धनला मी सांगते हं याबद्दल. पण मी नाही जाणार आहे कुठे. घ्या. अगं बाई, ही दोघं इकडे काय करतात? आत्या, मी घरी जाते. अगं मुक्ते, मुक्ते, अगं जरा थांब, येते हो मी. अहो मी काय हो, अजून तयार नाही झाला तुम्ही? ऑफिसला नाही जायचं? काय हो, कसला विचार करताय? काय नाही, मला आपल्या राकेशची थोडीशी काळजी वाटते अलीकडे. हा म्हणजे हा पोरगा कोणाशी धड बोलत नाही, हसत नाही, मोकळेपणाने वागत नाही कोणाशी. मी शालिनी वहिनींना देखील विचारलं की काही बोलला का तुमच्याशी म्हणून. काय म्हणाले ते? नाही, काही बोलला नाही त्यांच्याशी. पण तुम्हाला सांगते, माझी खात्री आहे त्याला ना काहीतरी बोलायचं होतं त्यांच्याशी. हरकत नाही,
घरात कोणाशी तरी मोकळेपणाने बोलावं असं वाटतं ना त्याला, काही हरकत नाही. वहिनीनी तुम्हाला सांगितलंय सागरशी बोलायला. का आता त्याला काय झालं? काही कळत नाही हो. तोही जरा विचित्रच वागतोय. म्हणजे नेहमीसारखं ते रात्री बेरात्रीच्या पार्टीज नाही, मित्र नाही, दंगामस्ती नाही, भांडणं नाही. ही दोन्ही मुलं आपल्या स्वभावाच्या विरुद्ध का वागतायत? काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? नाही, सगळं ठीक होईल. अहो, एक विचारायचं राहिलं. निकिताची मुलगी तुम्हाला कशी वाटली? राकेशसाठी काय चांगली आहे, पण राकेशला पसंत असेल तरच. अहो, तो पसंत करेल. मला खूप आवडली ती. प्लीज मुलांना मॅनिप्युलेट करू नकोस. मॅनिप्युलेट नाही करत आहे मी. जे काही करते ते त्यांच्या भल्यासाठीच ना. हे बघ, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ॲट द एंड ऑफ द डे चिल्ड्रन शुड बी हॅपी. ती आनंदातच राहणार हो. मुलं आहेत ना, उगीच आई वडिलांना विरोध करत असतात. कारण त्यांना वाटतं आई वडील काहीतरी चुकीचंच सांगतात. पण मग पुढे त्यांना जाऊन कळतं की आई वडील जे म्हणत होते तेच बरोबर होतं. ठीक आहे, तू आणि तुझी थिअरी, तुला जे काय हवं ते कर तू. पण जर का ह्याचा राकेशला विरोध असेल तर मी राकेशच्या बाजूने असणे एवढं लक्षात ठेव. माहितीये मला. तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. काय ग? त्या रात्री मुक्ताला जेव्हा मी रस्त्यातून उचलून रिक्षात घेतलं तेव्हा तिच्या हातामध्ये मला एक गोष्ट सापडली. काय?